नमस्कार, मी ऋतुजा. हाऊस क्वीन ऋतू या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे कोंबडी वडे. चला तर मग आज आपण बनवूया कोंबडी वडे. एका परातीमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी मक्याचं पीठ, पाऊण वाटी बेसन व 1 वाटी गव्हाचं पीठ, सगळे पिठं मस्तपैकी चाळून एकजीव करून घ्यावीत. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हळद, गरम मसाला व आवडीप्रमाणे तिखट घालून मिक्स करून घ्यावे. ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर थोडं पाणी घेऊन आपण ते पीठ मळून घ्यावे. पीठ एकदम घट्टही नाही और एकदम पातळही नाही मळायचं, मीडियम आकारात मळून घ्यायचं. ते पीठ मळून झाल्यानंतर थोड्या वेळातच आपण वडे करायची कृती पाहूयात. वडे करताना एक काळजी घ्यावी, तेल आधीच गरम करत ठेवावे, कारण तेल चांगले तापलेले असेल तरच वडे छान फुलतील. वडे तळताना एक प्लॅस्टिकचा कागद घेऊन त्याच्यावरती पाण्याचा हात लावून हलक्या हाताने वडे थापून घ्यावेत. त्यामुळे वडे हलके, मऊ व छान चवीलाही लागतात. वडे थापल्या लगेच तेलात टाकावे, नाहीतर मग ते तुटतात, उचलताच येत नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची की थापल्या वडे लगेच तेलात सोडायचे, नाहीतर मग विस्कटतात. रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व तळताना एक काळजी घ्यावी की तेल कडक तापलेलं असावं. तेलात सोडताना हळूच तोडावे, नाहीतर हातावर तेल उडेल. व तेलात सोडल्यावरती थोडंसं झाऱ्याने प्रेस करायची, म्हणजे ती फुलते व वडाही छान लागतो, खुसखुशीत होतो. रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू. बघा वडे किती छान फुललेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघू शकता. चवीलाही छान लागतात व घरगुती साहित्यात होतात. तुम्ही यामध्ये अजून आलं लसूण पेस्टही घालू शकतात.